खालीलपैकी कोणते उदाहरण हे रूपक उभयपद कर्मधारय समासाचे आहे? ठीक आहे. ज्ञानामृत, नरश्रेष्ठ, पितांबर, साखरजो. बघा यातलं उत्तर जे आहे ते आपलं ज्ञानामृत हेच असणार आहे, कारण इथे काय केलेलं आहे, याच्यामध्ये ज्ञान हेच अमृत, ठीक आहे, असा त्याचा विग्रह होईल. ज्ञान हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे आणि ते दोन्ही एकरूप आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा विग्रह इथे होतो, ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत. आणि म्हणून हे उदाहरण जे आहे हे रूपक उभयपद कर्मधारय समासाचं आहे. म्हणजे उपमान आणि उपमेय हे एकरूप आहेत असं इथे दाखवलेलं आहे. ओके. नरश्रेष्ठ, नरात श्रेष्ठ. ठीक आहे. सप्तमी विभक्ती तत्पुरुष. पितांबर, पिवळे असे वस्त्र. ठीक आहे, हा सुद्धा कर्मधारय समास आहे, पण हा रूपक कर्मधारय समास येणार नाही, तर उपमान पूर्वपद कर्मधारय समास येईल. आणि साखरेसारखी झोप हा सुद्धा उपमान पूर्वपद कर्मधारय येईल. ओके. यस.